मतदारसंघ आणि या मतदारसंघाबद्दल सांगायचं तर बाबा विरुद्ध बाबा अशी लढत या मतदारसंघात होतीये। पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते आणि त्यांच्या समोर आहेत अतुल भोसले, दोघेही बाबा म्हणून या मतदारसंघात प्रचलित आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेसचं पारडं जड दिसतंय, त्यामुळे संभाव्य उमेदवार आमदार इथले कोण असणार? अगदी आपण तेच पाहूया तिथं की कराड दक्षिणचा संभाव्य आमदार नेमका कोण असेल। कराड दक्षिण मध्ये अतुल भोसले हे संभाव्य आमदार म्हणून इथं दिसतायत, तर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मात्र कराड दक्षिण मध्ये पराभव होऊ शकतो अशी शक्यता इथं दिसते आणि संभाव्य आमदार म्हणून अतुल भोसले यांचं नाव आता आघाडीवर आहे। अतुल भोसले कराड दक्षिण मधून विजयी होऊ शकतात अशी माहिती आपण इथे समोर आलेली आहे। एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते आपण बघतोय। कराड दक्षिणचा संभाव्य आमदार अतुल भोसले असू शकतात। पृथ्वीराज चव्हाणांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो। वैष्णवी, आपण पाहतो अत्यंत धक्कादायक असा आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर भाजप उमेदवार जे आहेत त्यांचं सुद्धा पारडं या ठिकाणी जड दिसतंय। अतुल भोसले या ठिकाणी जड दिसतायत। मग नेमकं याची संभाव्य कारण काय आहेत? पृथ्वीराज चव्हाण यांचा इतका होल्ड असून, ते माजी मुख्यमंत्री असून सुद्धा, केंद्रात त्यांचं प्रस्त असून सुद्धा ते काम पिछाडीवर जातात, याची कारणं जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून। संभाजी, काय नेमकं कारण आहेत? ह्या सामन्यात असं चित्र का बदललेलं दिसतंय? कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हेवीवेट नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी धक्का बसण्याची शक्यता आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी मोठं आव्हान उभं केलं। अतुल भोसले यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या, त्याचबरोबर विकास निधीही मोठ्या प्रमाणात आणला। याचबरोबर कोविडमध्ये केलेलं कामही डॉक्टर अतुल भोसले यांच्या पत्त्यावर पडलंय। त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी धक्का बसण्याची शक्यता सगळ्या आकड्यानुसार, सगळ्या आडाख्यानुसार दिसत आहे।